महाकालेश्वरला, उज्जैनला. आणि जे 4 जण आम्ही गाडीत आहोत सध्या, 4 पण लोक. काय टाइमपास चाललाय बघा. दोन्ही हेवी गाड्यांनी पूर्ण दोन्ही लेन कव्हर करून टाकलेले आहेत. काय खात रे काय या अशी वाट लागलेली आहे आम्हाला. लिटरली 1.5 तास ट्रॅफिक मध्ये आम्ही स्टक झालो. रोड 1 नंबर आहे, सॉलिड रोड आहे, मस्त स्मूथ रोड आहे. तर उज्जैन मध्ये पोहोचलेले आहोत, महामृत्युंजय द्वार. तर मित्रांनो बघा, ही आपली अजून एक लॉंग ट्रिप आहे. आता 22 तारखेला आम्ही सिंगापूरवरनं मुंबईला आलो. तसा शिमग्यासाठी गावी गेलो. मी राजू तर गावीच असतो, तुम्हाला माहिती आहे. नाना वगैरे आम्ही गाडी घेऊन कोकणात गेलो, देवगडला. 4 दिवस देवगडला होतो. शिमगा पाहिला पहिल्यांदा मी. आणि आता तुम्ही बघता ह्या व्हिडिओमध्ये आम्ही निघालो आहोत महाकालेश्वरला, उज्जैनला. आणि जे 4 जण आम्ही गाडीत आहोत सध्या, 4 पण लोक पहिल्यांदा महाकालेश्वरला जात आहेत. तर सगळ्यांनी बोला हर हर महादेव. एक्साइटेड आहे का गाइस? हर हर महादेव, जय शंभो नारायण, जय भोलेनाथ. ओके मित्रांनो, अशी वाट लागलेली आहे आम्हाला. लिटरली 1.5 तास ट्रॅफिक मध्ये आम्ही स्टक झालो आहोत. बघा ट्रॅफिक कशी हळूहळू मूव्ह होते. आणि आम्ही अजून कसाऱ्यालाही पोहोचलेलो नाहीये. 7:30 ला निघालेलो, 7:24 ला. आता वाजतायत 10 वाजून 8 मिनिटं. आणि आम्ही अजूनही कसाऱ्याला नाही पोहोचलेलो आहोत. म्हणजे विचार करा, आम्हाला अजून 10 तासाची जर्नी आहे इंदोरपर्यंत. आपण पहिला ब्रेक आता घेतलाय. गाडीला पण भूक लागली आहे, तर गाडीची पण पेट पूजा करूया. आपण आटगावला आहोत आता. आटगाव नंतर आता थोड्या वेळाने आपल्याला येईल कसारा. मग कसारा घाट नंतर पुढे घोटी आणि नाशिक. तर चला आपण पुढे निघूया पेट्रोल टाकून. हाँ अभी इधर क्या हो गया है, घाटा ट्रैफिक. मित्रांनो कसारा घाटात पोहोचलेलो आहोत आणि ट्रॅफिक स्लो मुव्हिंग आहे इथे पण. बघूया, कारण हेवी गाड्या ज्या रस्ता ब्लॉक करतात खूप एक मोठा इश्यू आहे. कारण हेवी गाड्यांना लेफ्ट साईडने चालायला पाहिजे, पण ते युजली चालतात राईट लेननी. आणि मग ते राईट लेननी चालल्यानंतर प्रॉब्लेम असा होतो की ज्या लोकांना निघायचं असतं पुढे, ते स्टक होऊन जातात हेवी गाड्यांच्या पाठी. ऑन मार. घाटात गाड्या असं थांबवतात कशाला काय माहिती. जो रस्ता दिसतोय ना ते राईट साईडला येतो, तो आता इगतपुरीवरनं डायरेक्ट समृद्धी महामार्गाला टच होतो. हे आता रिसेंटली एक महिन्यापूर्वी ओपन केलेलं आहे. आधी घोटीपर्यंत होतं, भावेरपर्यंत, पण आता इगतपुरीपर्यंत पॅच कंप्लीट झालेलं आहे.
ट्रैफिक है वो समृद्धि महामार्ग में निकल गया ना। मित्रांनो, हा आपला दुसरा टोल आहे वाशीवरून निघाल्यावरती। आता पाहूया इथे किती आपले पैसे कट होत आहेत ते। आणि टोल वरती आम्हाला ऑलमोस्ट 5 मिनिटं झाली। काय चाललंय काहीच कळत नाही, इतका स्लो मुव्हिंग आहे। फास्ट टॅग असो सुद्धा स्लो मुव्हिंग आहे ना। काय खातं रे? काय या टेस्टला बेकार आहे। टाइमपास दाखव काय घेतलंय ते। टेस्टला बेकार आहे त्याची। टाइमपास चाकणा अरे चांगला आहे रे, टाइमपास चाकणा आहे आमचं। किती टोल आहे काय माहिती, ते दाखवलं तर नाही। तर मित्रांनो, आपण नाशिक मध्ये पोहोचलेलो आहोत आणि हा नाशिकचा ब्रिज आहे। गेल्या वेळी इथे अशी ट्रॅफिक असायची नाशिक शहरामध्ये घुसल्यावरती, पण हा खूप लांबलचक ब्रिज मानलेला आहे आणि एकदा हा ब्रिज क्रॉस केला की आपण नाशिक सिटी पण क्रॉस करतो। तर आपण आता नाशिकच्या बाहेर पडलेलो आहोत। आता आपल्याला पुढे लागेल धुळे। पण नाशिक एअरपोर्ट जवळ पोहोचलो आहोत आणि इथून धुळे अजून 145 किलोमीटर आहे, म्हणजे अराउंड 2.5 आवर्स आपल्याला लागतील मोस्टली, जेव्हा 2 तास लागतील रस्ता चांगला असत असेल तर इथे पहा रस्ता खरंच खूप चांगला आहे। 4 लेनचा रस्ता आहे युजली आणि ट्रॅफिक पण जास्त नाही आहे इथे ह्या साईडला। द बेस्ट पार्ट वॉज नाशिकचा जो फ्लायओव्हर आहे तो खूपच लांब लचक आहे, मोठा फ्लायओव्हर आहे, त्याच्यामुळे नाशिक सिटीची सगळी ट्रॅफिक आपल्याला अवॉइड करता येते। तर बघूया आपण किती वाजेपर्यंत धुळ्याला पोहोचतोय। आता बघा दुपारचे वाजले आहेत 12:45, हे बघा इथे। आणि आपण हॉटेलमधनं आपल्या वाशीवरून निघालेलो। आपण वाशीवरनं निघालेलो 7:30 वाजता, तर ऑलमोस्ट 5.5 तास झालेत आणि आपण नाशिक क्रॉस केलं। तर चला पाहूया रस्ता कसा आहे पुढे धुळ्यापर्यंत तरी। मित्रांनो, आपल्याला हा तिसरा टोल लागलेला आहे सो फार। वाशीवरून निघाल्यावरती हा तिसरा टोल आहे आणि किती रुपये काय माहिती, 220। बापरे, 220 टोल आहे। चाय हाँ है चाय। पिंपळ गावात पोचलो आहे। इथून थोडं पुढे आपण गेलो तर आपल्याला मालेगाव लागेल आणि त्याच्यानंतर मग धुळे। तर आतापर्यंत जर्नी ओके होती। आम्हाला 1.5 तास 2.25 तास ट्रॅफिक मिळाली, त्याच्यामुळे थोडा डिले झाला आमचं स्केड्यूल। पण अजून लंच केलेलं नाही आहे, तर लंचसाठी आपण पुढे कुठेतरी थांबू आणि बघू काय खायला मिळतं का। जितका रस्ता काढता येईल तेवढा काढू। आपल्याला हा 4था टोल नाका लागलेला आहे आणि हा टोल नाक्याच्या अगोदर पाठीमागे सुरतला जाणारा फाटा आहे। तिथून एक 250 किलोमीटर सुरत आहे। आता किती टोल आहे माहिती नाही, बघायला लागेल। पण 4था टोल आहे म्हणजे इंदोरला पोहोचेपर्यंत किती टोल लागतील त्याची काही कल्पना नाही मला, पण बघायला लागेल। मी ॲक्च्युली फास्टॅगवरती 1,500 रुपये टॉपअप केलेले सकाळीच, बघूया काय उरतात का। 165 रुपये वाटतं इथे टोल। तर आतापर्यंतचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगेन। एकदा तुम्ही कसारा सोडला, कसारा घाटापासून ते आत्तापर्यंत आम्ही मालेगावला पोचलो आणि तिथून पुढे एक 70 किलोमीटर हे आहे आपलं काय म्हणतात ते धुळे। तर आत्तापर्यंत कसारापासून मालेगावपर्यंत रोड 1 नंबर आहे, सॉलिड रोड आहे, मस्त स्मूथ रोड आहे। तर हा रोड तुम्ही प्रिफर करू शकता जर तुम्हाला इंदोरला जायचं आहे तर, उज्जैनला महाकालेश्वर मंदिरासाठी।
धुळे 52 किलोमीटर, मालेगाव 4 किलोमीटर. पाचवा टोल आतापर्यंत. ₹165 टोल आहे. बापरे, प्रत्येक टोलला मिनिमम 150 रुपये आहे मिनिमम प्रत्येक टोल आतापर्यंत. तरी मोस्ट लाईकली हे धुळेच आहे, पण अजून सिटी अशी काही दिसत नाही आहे धुळे सिटी. आम्हाला लंच पण करायचं आहे. वाजले 3 आणि रस्त्याची इथे कंडिशन तुम्ही बघू शकता. थोडा ओला ओला आहे परिसर. असं बघून वाटतंय की इथे पाऊस पडलेला आहे. आत्ताच पाऊस पडून गेलेला आहे माझ्या मते. आपण धुळ्याला पोहोचलो आहोत बघा. धुळे 0 किलोमीटर. इंदोर इथून 263 किलोमीटर आहे अजून. तर आपण आता लंचसाठी कुठेतरी थांबूया इकडे. हा आहे 6वा टोल आणि आय एम शुअर 150च्या वरतीच असणार आहे हा पण कमीत कमी. तशी ट्रेंडिंग झालेली आहे सकाळपासून. तर बघूया काय वाटतं तुम्हाला गाईस, किती असेल? 150 अबाव. 160. तर मित्रांनो, ही बघा, ही आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश बॉर्डर धुळे साईडची. आता आपल्याला अशीच एक बॉर्डर पुढे दिसेल, ती असेल मध्य प्रदेश साईडची. साइडला गेलं तर नंदुरबार आहे. अरे अंगना में बाबा दुआरे पे माँ कैसे आई गोरी हम तेरे अंगना. मध्य प्रदेश जिंदाबाद. अरे 7वा टोल आला. हे कोणसा टोल आहे बे? मध्य प्रदेशचा असेल. आता MP मध्ये. हा, आता आपण मध्य प्रदेश मध्ये एंट्री केली. तेव्हा आता आपण मगाशी पाहिले ना, 2 टोल एकदम सेम दिसतात बघा. इथे पण तेच लिहिलंय महाराष्ट्र मध्य प्रदेश बॉर्डर आणि पाठी पण होता महाराष्ट्र मध्य प्रदेश बॉर्डर. तो पाठचा जो होता तो धुळे साईडचा होता आणि हा आता आहे तो मध्य प्रदेश साईडचा आहे. 125 आहे काय ते बघा. टोल देऊन देऊन थकलो आहे आम्ही आतापर्यंत. हा 7वा टोल आहे. आय थिंक हे जकात नाका आहे, कारण कारसाठी फक्त 2च लेन आहेत बघा समोर. टाइमपास चाललाय बघा. दोन्ही हेवी गाड्यांनी पूर्ण दोन्ही लेन कव्हर करून टाकलेले आहेत. आता माणसाने जावं तरी कसं? फंस गया रे, फंस गया रे, बहुत गंदा फंस गया रे. 5वा पण आला. आरामात चल.
ॲक्च्युली आम्ही आधीच्या टोल प्लाझाला तुम्हाला सांगितलेला तो 7वा होता, पण तो खरं टोल प्लाझा नव्हता, पण तो जकात नाका होता, जिथे मोठ्या मोठ्या हेवी गाड्यांचं वेईंग केलं जातं. तर ॲक्च्युअलमध्ये हा 7वा टोल प्लाझा आहे आणि कार्ससाठी 120 रुपीज आहे. ओ नो, 240 है. वाओ. सब रिकॉर्ड तोड़ दिया लगता है इसने. हे आपण आलो आता मध्य प्रदेश बॉर्डर चेक पॉइंटला. हो हो चालेल चालेल. ओके ओके सर. ओके सर. पोचलो आहे खलगटला, जे इंदोरपासून 90 किलोमीटर आहे. तर आम्हाला इंदोरला जायला अजून माझ्या मते 1-1.5 तास लागेल. आणि वाजले आहेत आत्ता बघा, वाजले आहेत 7. तर मोस्ट लाईकली 8:30पर्यंत इंदोरला पोचू. छोटासा कप आणि तिकडे पानपट्टी पण आहे समोर. क्या नाम आहे यांचं? नाव आहे बघा इकडे, दीप भोजनालय. खालगटमध्ये आहे, इंदोरच्या 90 किलोमीटर. आणि आता खालगटला पोचलो आहे, जिथून इंदोर एक 90 किलोमीटर आहे. आणि हा 8वा टोल आहे आता ह्या जर्नीमधला. किती आहे? 140 रुपये. पूजा भरलाय तर भरलाय, आणि त्याच्यावरती काय झालर बिलर पण लावल्यात बघ. एवढे सगळ्या ओढण्या आहेत ना त्या. आणि मित्रांनो, हा 8वा का 9वा, आय हॅव लॉस्ट द काउंट. अरे बापरे, हो पलटी मारेल की काय. महाकालेश्वर टोलवे प्रायव्हेट लिमिटेड. क्या बात है. नववा टोल आलेला आहे अजून. किती 15 किलोमीटर राहिले उज्जैनला पोचायला. आणि पूर्ण जर्नी मधला हा 10वा टोल आहे. पहिल्यांदा मी लाईफ मध्ये इतके टोल भरले असतील. ₹35. उज्जैन मध्ये पोहोचलेले आहोत, महामृत्युंजय द्वार. फायनली मित्रांनो, महाकालेश्वरला पोहोचलेलो आहे. आता आम्ही उज्जैनला आहोत आणि जरा हॉटेल शोधतोय. हॉटेल बुक नव्हतं केलं, तर बघूया हॉटेल मिळतं आहे काय, आणि हॉटेलमध्ये जाऊन मग रेस्ट करूया. हा व्हिडिओ इथेच आपण संपवूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन पार्टमध्ये.